श्री स्वामी समर्थ मंडळी, आईच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोल्हापूरची झणझणीत मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी घरगुती साहित्यात मिसळीचा मसाला तयार करून ही मिसळ आपण केलेली आहे। आता जर मिसळ खायची तुम्हाला इच्छा झाली तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही, आपण घरच्या घरी साहित्यामध्ये ही मिसळ बनवू शकतो। चला आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता गॅस पेटवून घ्यायचा, त्यामध्ये आता 4 चमचे तेल घालूया। तेल गरम झाल्यावर आता त्यामध्ये हिंग घालूया। आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया। आता मिसळीसाठी 150 ग्रॅम मटकी आपण घालून घेऊया। आता मटकी तेलावर चरचरीत भाजून घेऊया। आता तेलावर चांगली परतून झाल्यावर आपण पाणी घालून शिजवून घेऊया। मटकीला चव येण्यासाठी आता त्यात मीठ टाकूया। आता तुम्ही बघू शकता मटकी चांगली उकळलेली आहे। आता आपण मिसळीचा मसाला तयार करूया। सर्वात पहिला एका कढईमध्ये सुक्क खोबरं भाजून घेऊया। यानंतर त्यामध्येच थोडंसं तीळ भाजून घ्यायचं। आता 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या भाजून घ्यायच्या। आता हे तिन्ही जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे तिन्ही जिन्नस आता मिक्सरला कोरडेच फिरवून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तेल तापवून त्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, आता 5-6 तुकडे आल्याचे टाकून घेऊया। त्यामध्ये आता 2 कांदे उभे चिरून भाजून घेऊया। कांदा एकदम आता तांबूस कलरमध्ये भाजून घ्यायचा। यामध्ये कांदा लसूण भरपूर वापरल्यामुळे मिसळीला तर्री छान येते आणि खायला पण छान लागते। त्यामध्येच आता टोमॅटो पण परतवून घेऊया। आता हे सगळं चांगलं मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आधी आपण मिरची, खोबरं आणि तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं, आता ते पण ह्यातच मिक्स करूया आणि त्याची एक पेस्ट करूया। आता एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल टाकूया। तेल चांगलं तापल्यावर आता त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घेऊया। फोडणीमध्ये आता कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। आता आपण मगाशी तयार करून घेतलेला मसाला त्यामध्ये घालून घेऊया। मसाला तेल सुटेपर्यंत आता भाजून घ्यायचा। यामध्ये आता कांदा लसूण चटणी घालायची, म्हणजे मिसळीला चव छान येते व कोल्हापूरचा झणझणीतपणा येतो। यानंतर आता 1 चमचा जिरेपूड घालून घेऊया आणि 1 चमचा धनेपूड घालूया। आता मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकताय मसाल्याला चांगलं तेल सुटत आहे। मसाला भाजून झाल्यावरती आपण त्यात आता उकळलेली मटकी घालून घेऊया। आपण आता यात पाणी घालून आपल्या गरजेप्रमाणे दाट किंवा पातळ अशी मिसळ तयार करू शकतो। मी मटकी शिजवताना थोडं मीठ घातलंच होतं, पण आता आपल्या चवीप्रमाणे आणि थोडं मीठ घालून घेऊया। यानंतर आता मिसळीला चांगली दणदणीत एक उकळ आणूया। आता तुम्ही बघू शकता आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ खाण्यासाठी तयार आहे। आता मी वरून जराशी कोथिंबीर घालते। आपल्या मिसळीला कसा बघा दाटपणा आलेला आहे, वरून कट ही छान आलेला आहे। तुम्हाला ही मस्त झणझणीत तरीवाली मिसळ कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर आईच्या स्वादिष्ट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आणखीन सोप्या रेसिपी पाहायला मिळतील। चला आता भेटूया आणखीन सोप्या रेसिपीज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।